मराठी श्रवणकथा भाग 2. कथा नातं. कथाकार दिलीप भोयर. सादर करते पद्माकर तामगाडगे. घराघरावरून थंडी उतरायला सुरुवात झाली होती. रात्रीची वेळ. पानं, फुलं, झाडं, माणसं सारे उभेचा विसावा घेत शांत पडले होते. अस्तित्व उरलं होतं ते एका थंडीचं, थंडीनं कापर भरलेल्या शरीराचं आणि उभेत शिरू पाहणाऱ्या वातावरणाचं. रस्त्याची हॉटेलं केव्हाच बंद झाली होती. 4-2 जी सुरू होती त्यात एकही गिराईक नव्हतं. त्याच हॉटेलची पोरं शेकोटी भोवती कोंडाळं करून तापत होती. शरीराचा गारठा कमी करण्यासाठी काहीतरी शिळोप्याच्या गप्पा रंगवित होती. अशा निश्चित गार पडलेल्या वातावरणात माधवराव मात्र एकटेच अनवाणी त्या अनोळखी रस्त्याने चालत होते. बाहेरच्या वातावरणासारखीच त्यांची गात्र न गात्र गारठून गेलेली होती. पण ते चालत होते. पावलं नेईल तिकडे जात होते. ती इच्छेनुसार वळवण्याचं बळसुद्धा त्यांच्यात उरलं नव्हतं. हयातभर ते चालत आले दुसऱ्यांसाठी. जीवनभर एखाद्या चंदनासारखे झिजले ते दुसऱ्यांसाठीच. पण जेव्हा ते स्वतःसाठी चालायला लागले तेव्हा मात्र त्यांच्या स्वतःच्या सावलीशिवाय कोणीही सोबत नव्हतं. सोबत होतं ते त्यांचं रक्त ओकून जीर्ण झालेलं शरीर. भोवताल धुके लपेटलेलं ते अनोळखी शहर आणि अजगरासारखा सुस्तावलेला काळा कभिन्न रस्ता. चालता चालता ते अचानक थांबले. एका घराच्या दारातून प्रकाश किरणाची एक लकेर बाहेर पडली आणि त्या पाठोपाठ बऱ्याच लोकांच्या हसण्या बोलण्याच्या ताना हवेत विखुरल्या. माधवरावांच्या गतस्मृती जागृत व्हायला लागल्या. त्यांना आठवला तो त्यांचा भव्य वाडा, वाड्यातील प्रशस्त आवार, गावातील लोकांनी केलेल्या किरकोळ भांडणाचे न्यायनिवाडे, आवारात जमलेल्या त्यांच्या मित्रांच्या मैफली, त्यांची पत्नी पारूने केलेलं लिंबाचं सरबत, त्यांनी काढलेले प्रशंसोद्गार, पारूनं उत्तरादाखल केलेलं लाजरस्मित आणि हवेत फेकलेले मयूरपंखी तरंगते शब्द. क्षणात हे सारं एखाद्या चलचित्रपटासारखं माधवरावांच्या डोळ्यांपुढून सरकायला लागलं. क्या होना भाई, वहां क्यों खडे हो? चौकीदाराच्या या आवाजासरशी माधवराव भानावर आले आणि आपली जळावलेली पावलं फरफटत पुढे चालायला लागले. मी असा का चालतो आहे एकटा, वारस असून बेवारसासारखा, सारहीन जीवनाचा चौथा चघळी? माझ्यातला मी तरी जिवंत आहे का? नाना विचारांचं वादळ त्यांच्या डोक्यात थैमान घालू लागलं. एखाद्या भिंगरीसारखं. पूर्वीचं फार वेगळं होतं. असली 56 वादळ सोसण्याचं बळ त्यांच्या अंगी होतं. पण आज मात्र ते असहाय्य होते. तेवढी रग त्यांच्या अंगी उरली नव्हती. जे हात गरजूंना जीवनभर देत आले तेच हात आज अगतिकतेने कोणापुढे तरी पसरणार अशक्य होतंही. त्यांच्या ताकदीपलीकडचं. म्हणूनच की काय, खोकल्याची एक सैतानी उघड त्यांच्या छातीत दाटून आली. वेदनेची तिडीक त्यांच्या पायापासून तर मस्तकापर्यंत तडकत गेली आणि माधवराव एखाद्या निर्जीव झाडासारखे ह्या निर्मनुष्य रस्त्यावर कोसळून पडले. अण्णा, जागे व्हा अण्णा. एखाद्या खोल विहिरीतून आवाज यावे तसे काही शब्द त्यांच्या कानावर येऊन आदळले. त्याचं मन, शरीर हळूहळू जागं व्हायला लागलं. पण त्यांच्या पापण्या मात्र मनामनाचं ओझं ठेवल्यागत जळावल्या होत्या. अण्णा, जागे व्हा ना अण्णा. या हाकेसरशी माधवराव चटकन भानावर आले. फार दिवसांनी अशी प्रेमळ हाक त्यांच्या कानी पडली होती. गार पडलेल्या गात्रात चैतन्याचा प्रवाह वाहायला लागावा तसं काहीसं माधवरावांचं झालं होतं. मोठ्या आशेने त्यांनी डोळे किलकिले करीत हाक मारणाऱ्यांकडे पाहिलं. पण त्यांच्या भोवती उभ्या असणाऱ्यांपैकी त्यांना कोणीच ओळखीचं वाटेना. स्वतःचीच ओळख विसरलेले माधवराव त्या सर्वांकडे नुसत्या अपरिचित नजरेने पाहत राहिले. अण्णा, अण्णा.
मी मला ओळखलं? माधवरावांनी नकार दर्शविला. अण्णा, मी सुरेश. बोलणाऱ्याने स्वतःचं नाव सांगितलं आणि अचानक बेहोश व्हायच्या पूर्वीच्या गतस्मृती पुन्हा एकदा चलचित्रपटासारख्या पुन्हा लुकलुकू लागल्या. त्यांच्या दूरच्या बहिणीच्या मृत्यूच्या वेळी ते बहिणीच्या गावाला गेले होते. तेव्हा शवाला घट्ट बिलगून हमसून हमसून रडणाऱ्या लहानग्या सुरेशला मोठ्या प्रयासाने आपल्यासोबत आणलं. पण जेवढ्या मायेने त्यांनी सुरेशला जवळ केलं तेवढ्याच निष्ठुरतेनं दूरसुद्धा सारलं. एकदा कोणाला तरी पैसे देण्यासाठी माधवरावांनी काही रुपये घरी आणून ठेवले. पण जेव्हा देण्यासाठी ते रुपये मोजले तेव्हा त्यात 100 रुपये कमी भरले. शोधाशोध केल्यावर ते रुपये नेमके सुरेशच्या दप्तरात सापडले. माधवरावांनी त्या कोवळ्या पोराला बेदम मारलं आणि घराबाहेर हाकलून दिलं. पण त्यानंतर मात्र एक क्षण देखील ते स्वस्थ राहिले नाही. कुठली तरी सल त्यांना सतत सलत राहायची. काही दिवसानंतर त्यांना कळलं की ते पैसे त्यांच्याच एका नोकराने चोरले आणि सुरेशच्या दप्तरात लपवून ठेवले. त्यांना खूप पश्चाताप झाला. पश्चातापात पोळलेल्या माधवरावास तो निरागस सुरेश कधीच गवसला नाही आणि भेटला तो आज असा. माधवरावांनी क्षणभर सुरेशकडे पाहिलं आणि त्यांना त्यांच्यातल्या खुजेपणाची उणेपणाची जाणीव प्रकर्षाने बोचायला लागली. त्याच बेभान अवस्थेत मोठ्या पोटतिडकीने ते बोलून गेले. पोरा कशाला वाचवलंस मला? त्यापेक्षा त्या रस्त्यावरच पडून मला तसंच मरू. सुरेशनं माधवरावांच्या तोंडावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यात आपुलकीची एक जरब होती. हा अण्णा, असलं काही बोलायचं नाही. शांत पडा बरं आता. सुरेशच्या या प्रेमळ हव्याशा दरडावलीने ते भारावून गेले. त्यांची गारठलेली गात्र वितळू लागली आणि थेंब थेंब अश्रूतून ठिपकून उशीला चिंब करू लागले. अण्णा, ही काय दशा केली तुम्ही स्वतःची? हे रोडावलेलं शरीर, भकास चेहरा, हे सारं कसं झालं अण्णा? कसं झालं? सुरेश माधवरावाकडे पाहत राहिला. माधवरावांनी गालावरून ओघळणारे अश्रू पालथ्या हाताने पुसले. हृदयातल्या साऱ्या कप्प्यांना आसवानं धुतल्यामुळे त्यांना आतून खूप हलकं हलकं वाटायला लागले. आपल्या फाटक्या जीवनाची शोकांतिका कुठून आणि कशी सुरू करावी याचा विचार माधवराव करू लागले. पोरा, तू गेलास आणि मला माझ्यातलं कोते पण सतत चावायला लागलं. ज्या नोकरानं पैसे चोरून तुझ्या दप्तरात ठेवले त्या हरामखोराला मी हाकलून दिलं. तुला खूप शोधलं मी, पण तू भेटायचाच नव्हतास आणि नाहीच भेटला. माधवरावांनी सांगता सांगता आपली नजर शून्यात रोखली. पुन्हा गतस्मृतींची रीड त्यांच्या नजरेसमोरून भराभर सरकू लागले. सुरेशचं येणं, एका गैरसमजातून त्याला घालवून देणं, अपत्यप्राप्ती, मित्रमंडळी, त्यांचं वैभव आणि त्यांच्या सुखी जीवनावर नियतीनं केलेला क्रूर आघात, त्यांच्या लाडक्या पत्नीचा पारूचा मृत्यू, तो कधीच न विसरू शकणारा दुःखद प्रसंग माधवरावांना आठवायला लागला. त्याचं पहिलं अपत्य महेश. त्याच्या जन्मानंतर पार्वतीची प्रकृती अधेमध्ये बिघडू लागली. एका दिवशी डॉक्टरांनी दिलेल्या पार्वतीबद्दलच्या आशादायक बातमीने माधवराव सुखावले, आनंदित झाले. बाहेरच्या दगदगीने त्रस्त झालेले आणि आशा निराशेच्या सावटात वावरणारे माधवराव त्या दिवशी निश्चिंत झोपले. पण नियतीला ते पसंत नव्हतं. मध्यरात्री त्यांच्या नोकराने दिलेल्या हाकेने ते खडबडून जागे झाले. नोकराने काही सांगायच्या आत त्यांच्या चेहऱ्यावरून ते बरेच काही समजले आणि तडक पार्वतीच्या खोलीकडे चालायला लागले. मध्येच डॉक्टरांची भेट. खाली वळलेली डॉक्टरांची नजर माधवरावांना बरंच काही सांगून गेली. त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्यांनी आपला थरथरता हात पार्वतीच्या कपाळावर ठेवला. त्या स्पर्शानं निस्तेज पार्वतीच्या चेहऱ्यावर
एक केविल माणूस स्मित ओघळलं. कसं वाटतं पारू आता? बरं वाटतं. डॉक्टर काय म्हणतात? पार्वतीनं क्षीण आवाजात विचारलं. हजारो विंचवांचा दंश व्हावा तशी पीडा माधवरावांना झाली. त्यांनी एक आवंडा गिळला. आपला कापणारा स्वर नियंत्रित करून ते म्हणाले, काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही म्हणाले. पार्वतीने क्षणभर रोखून माधवरावांकडे पाहिलं. कसल्याशा निर्धाराची रेषा तिच्या डोळ्यात चमकली आणि म्हणाली, हो, तेही खरंच म्हणा. काळजी येणाऱ्यांची जाणाऱ्यांची कशाला? पार्वतीचे निर्वाणीचे स्वर त्यांना अस्वस्थ करून गेले. हळूहळू माधवरावांचा संयम सुटू लागला. डोळ्यात दडलेल्या आसवांना मोठ्या प्रयत्नाने थोपवून ते म्हणाले, पारू, असं का म्हणतेस पारू? असं म्हणू नकोस, तू बरी होशील. पारू हसली कशी तरी. साऱ्या जगातली असहाय्यता त्या हसण्यात पुरती भरली होती. हे बघा, माणसानं कोठवर खोटा दिलासा द्यावा. मला ठाऊक आहे त्या दूरच्या गावाचं बोलावणं आलंय, म्हणून म्हटलं जाणाऱ्यांची काळजी करू नये. ह्या शब्दांनी मात्र माधवरावांचं हृदय विदीर्ण झालं. आता आसवांची धार पार्वतीच्या कपाळावर ओघळायला लागली. पार्वती दचकली. आपला हडकुडा हात तिने माधवरावांच्या हातावर ठेवला. हे काय, तुम्ही रडता? पुरुषांच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. जाणाऱ्यांना हसून निरोप द्यावा हे विसरलात तुम्ही? पार्वतीचा स्वर बदलला. माधवरावांनी पारूकडे पाहिलं. ती त्यांच्याकडेच पाहत होती. हे बघा, माझ्या जाण्याचं दुःख वाटून घेऊ नका. सारी सुख तुम्ही दिलीत मला. तृप्त आहे मी. सारं भरून पावले मी. पण काळजी वाटते ती एकच, आपल्या लहानग्या महेशची. त्याला धड मायेचं, ममतेचं, वात्सल्याचं प्रेम न देता जावं लागत आहे मला. माझ्यासाठी फक्त एकच करा, महेशला पोरकं होऊ देऊ नका. त्याला बापाची जरबच नाही तर आईची मायासुद्धा हवी आहे. कराल ना? कराल ना माझ्यासाठी एवढं? पारू बोलायची थांबली. एवढ्या बोलण्यानं सुद्धा तिला धाप लागली. माधवरावांनी पारूचा हात आपल्या हातात घेतला. पारू, जीवनात कधी अविश्वास दाखवला नाही माझ्यावर. मग आजच? तू निश्चिंत हो पारू. मी महेशला आपल्या प्राणापलीकडे जपेन. माधवराव बोलायचे थांबले. पार्वतीच्या चेहऱ्यावर अतीव समाधानाचं एक वलय गरगरून गेलं. ऐका, स्वतःला जपा. एक एक शब्द पार्वतीच्या तोंडून जडपणे बाहेर पडायला लागला. स्वतःच्या मनाला जास्त त्रास करून घेऊ नका. येते मी. पार्वतीची नजर क्षणभरासाठी माधवरावांकडे वळली आणि क्षणात माधवरावांच्या हातातील पार्वतीचा हात खाली गळून पडला. माधवरावांनी आपले डोळे गच्च मिटून घेतले. पापण्यांच्या बांधाला न जुमाडणाऱ्या अश्रूंच्या धारा त्यांच्या गालावरून वाहायला लागल्या. स्वप्नात हरवल्यागत माधवराव पारूच्या पलंगावरून उठले आणि बेभानपणे आपल्या खोलीकडे वळले. दार बंद करता करता घरातून उठणारा आक्रोश त्यांच्या कानाचे पडदे फाडून हृदयाशी भिडला. बंद केलेल्या दाराशी पाठ टेकवून माधवराव हुंदके देऊन रडायला लागले. सुरेश बेभानपणे अण्णांची कथा ऐकत होता. पार्वती गेल्यावर मी माझ्या पोराला, महेशला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. पैशाची खैरात आणि मायेची बरसात करून त्याला हवं ते सुख देऊन नेहमीच प्रसन्न ठेवत आलं. मध्येच तू आलास. त्या चांडाळाने तुझा काही दोष नसताना तुला घरातून हाकलून दिलं. वर्षागणिक महेश मोठा होत गेला. पण माझं एक चुकलं. मी त्याला केवळ आईविना पोर म्हणून मायेच्याच नजरेनं पाहिलं. बापाची जरब कधी दाखवलीच नाही. त्यामुळंच की काय महेश त्यानं जोडलेल्या वाईट संगतीनं बिघडत गेला. सुधारेल या वेळ्या आशेपायी मी त्याचं लग्न लावून दिलं, पण उपयोग नाही. माझं नि त्याचं घरात कधीच जमलं नाही. या साऱ्या चिंतेनं आणि दगदगीनं माझी तब्येत सारखी ढासळत गेली.
खोकला, खोकल्यातून रक्त आणि क्षय. पुढे नियमित उपचाराने माझा क्षय बराही झाला, पण मी मात्र बऱ्याच गोष्टीपासून दुरावलो. एका ताटात बसून खाणारे मित्र माझ्यापासून दूर गेले. एवढंच काय, ज्याच्यासाठी मी माझा त्रास, मला होणाऱ्या वेदना, व्यथा या सर्वाची कधीच पर्वा केली नाही, ते माझं रक्तसुद्धा माझ्यासाठी बेईमान झालं. पार्वतीच्या मृत्यूपेक्षाही मोठा आघात करणारा तो प्रसंग ते आठवायला लागले आणि म्हणाले, एका रात्री मला तहान लागली म्हणून तांब्या घेऊन पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळलो. महेशच्या खोलीतून अजूनही प्रकाश झिरपत होता. मी पाणी प्यायलो आणि परत वळलो तर काहीतरी कुजबुज मला ऐकू आली. मी कान देऊन ऐकायला लागलो. ऐकता का? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? कशाबद्दल बोलतेस तू? महेशचा त्रासिक स्वर उमटला. मी या घरात बाळाला जन्म देणार नाही. अगं पण का? कसे हो एवढे निर्बुद्ध तुम्ही? मामांजींना टीबी आहे ना? होता ग, आता बरे झालेत ते. महेशने पत्नीला समजावलं. काही नाही, मी इथं बाळाला जन्म देणार नाही म्हणजे नाही. बरं का हो, तुम्ही असं का नाही करत? मामांजींना कुठेतरी दूर एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन का ठेवत नाही? भरपूर तर वृद्धाश्रम आहेत. हे बघ, तसंही केलं असतं ग, पण माझ्या नावावर अजूनपर्यंत काहीच नाही. घर नाही, शेती नाही, पैसा नाही. एकदा हे सारं होऊ दे, नंतर त्यांना दूरच्या कोणत्या तरी वृद्धाश्रमात नेऊन ठेवू. सुरेशने कुजबुजत आपल्या पत्नीला सांगितलं. हे ऐकताच माझ्या अंगाची आग आग व्हायला लागली. डोळ्यात रक्त चढलं. त्याच तिरीमिरीत आत गेलो आणि महेशच्या श्रीमुखात मारायला लागलो. मारून मारून जेव्हा थकलो तेव्हा तडक पार्वतीच्या फोटोकडे गेलो आणि खूप रडलो. पारूच्या फोटोकडे म्हटलं, पारू, मला क्षमा कर. मी माझं वचन तोडलं. ज्या पोरावर आजपर्यंत कधीच हात उगारला नाही त्याला मी मारलं. पण पारू, मी अगतिक होतो ग. माझं रक्तच माझ्याशी बेईमान व्हावं हे नाही सहन झालं मला. खरं सांगू पारू, एकटा पडलो ग मी. मी पारूचा फोटो सोबत घेतला आणि तडक घराच्या बाहेर पडलो. तेव्हापासून तर आजपर्यंत एखाद्या फटिंगासारखा बेवारस जीवन जगत आहे. वाटलं कुठंतरी अंत होईल माझा, सुटू आपण. आणि आज तू भेटलास. माधवराव बोलायचे थांबले. सुरेशच्या डोळ्यात नकळत आलेल्या अश्रूंनी त्याचे गाल भिजवून चिंब केले होते. सुरेश भानावर आला. काय चुकलं होतं माधवरावांचं? स्वतःच्या पोराला वाढवता वाढवता ते स्वतःच रक्त ओकायला लागले. स्वतःच्या वेदनांची पर्वा न करता पोराला हवं ते सुख मिळवून देण्यासाठी ते जीवापाड धडपडत राहिले. मग त्यांना एवढी शिक्षा का? सुरेशने एक खोल उसासा टाकला. माधवरावांकडे एक स्नेहार्द्र कटाक्ष टाकून म्हणाला, अण्णा, झालं गेलं विसरून जा. दुखऱ्या खोपऱ्या स्मृतींना हृदयाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात कुठंतरी खोलवर गाडून टाकावं, पचवून टाकावं. यातच शहाणपण राहील. कुठवर त्या गतस्मृतींना तुम्ही उजाळा देत बसा. सुरेश क्षणभर थांबला. कसला तरी निर्धार त्याच्या चेहऱ्यावर प्रगटला. त्याच आत्मविश्वासाने तो म्हणाला, अण्णा, आज आपल्या आशीर्वादानं माझ्याकडे सगळं आहे. मानाची नोकरी, माझ्या आवडीनिवडी, जपणारी बायको, आमच्या संसारवेलीवर उमललेलं नाजूक सुगंधी फूल, आमचं गोड बाळ. पण 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 काय सुरेश? अण्णा, आमच्या या घरात एक रीत पण आहे. एका अधिकाऱ्याच्या मोठ्या माणसाचं. अशा आपल्या माणसाची गरज आहे. त्याशिवाय आम्ही आमच्या या छोट्याशा संसारात अपूर्ण आहोत. अण्णा, द्याल का आम्हाला पूर्णत्व? व्हाल का माझ्या बाळाचे आजोबा? मिळेल का माझ्या पत्नीला तिचा प्रेमळ सासरा? सुरेश गहिवरला. माधवरावांनी दचकून सुरेशकडे पाहिलं. आनंदातिशयानं सारं रक्त त्याच्या चेहऱ्यावर उसळ्या मारायला लागलं. त्यांच्या तोंडून थरथर ते शब्द बाहेर पडले, सुरेश. माधवरावांच्या तोंडून थरथरता शब्द बाहेर पडला,
सुरेशने दचकून माधवरावांकडे पाहिलं. तो हिरमुसला आणि म्हणाला, अण्णा, वाईट वाटलं ना माझ्या बोलण्याचं? क्षमा करा मला. मी लहान तोंडी सुरेश. माधवरावांनी अधिकारवाणीने सुरेशला दरडावून थांबवलं. अरे पोरा, एवढं सारं सुख पेलण्याचं बळ या जीर्ण शरीरात तरी आहे का? तुझ्यासारख्या अनमोल रत्नाला पोरग म्हणून घेताना कोणाचा ऊर अभिमानानं भरून येणार नाही? मला बापासारखं मानतोस आणि क्षमाही मागतोस. माधवरावांच्या या शब्दांनी सुरेश रोमांचित झाला. एवढ्यात सुरेशच्या पत्नीने लहानशा बाळाला माधवरावांच्या मांडीवर आणून अलगद ठेवलं. रेणूला पाहताच माधवरावांच्या तोंडून अनाहूतपणे शब्द बाहेर पडला. सोनबाई. रेणू मोहरली, लाजली. तिने तिरपा कटाक्ष सुरेशकडे टाकला. तो सुद्धा रेणूकडेच पाहत होता. दोघांनाही दोघांच्या नजरेत आत्तापर्यंतचं रीतेपण भरून निघालेलं दिसलं. हे पूर्णत्व टिकवण्यासाठीच की काय, ते दोघंही माधवरावांच्या पायावर वाकले. औक्षवंत व्हा, सुखी व्हा. माधवराव पुटपुटले. त्यांच्या पापण्याआड दडलेले शेवटचे 2 अश्रू सुरेश आणि रेणूच्या डोक्यावर पडले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर सुखाचे होते. मृग आणि चातकाचं स्वाथीनी शिंपल्याचं नातं सांगणारं होतं.